तरच मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यांचे अनावरण करावे, अन्यथा मालवणच्या धर्तीवर विटंबना झाल्यास मुख्यमंत्री राहणार जबाबदार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाविकास आघाडीच्या नेत्याचा इशारा। उद्या गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी बुलढाण्यात बसवण्यात आलेले 26 महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात अनावरण होत असलेल्या या पुतळ्याच्या स्ट्रक्चर ऑडिटची मागणी महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली आहे। मात्र अद्यापपर्यंत पुतळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट झाले किंवा नाही, शिवाय या 26 पुतळ्यांना परवानगी आहे किंवा नाही याबाबत कुठलीच माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आलेली नाही। म्हणून मुख्यमंत्री येण्याच्या 2 दिवसाआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा देण्यात आला आहे। बुलढाण्यातील 26 पुतळ्यापैकी ज्या पुतळ्याला परवानगी आहे त्याच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी करावे आणि अनावरण झालेल्या विनापरवानगी पुतळ्यामधून मालवणच्या धर्तीवर पुतळ्याची काही विटंबना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे। बुलढाण्यातील महापुरुषांच्या पुतळ्याचा विषय हा महापुरुषांच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असून याला निवडणुका किंवा राजकीय स्वरूपाचं याच कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांनी बघू नये, असा सल्ला देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे। तारखेला मुख्यमंत्री बुलढाण्यात येणार आहे आणि ते पुतळ्यांचे अनावरण करणार आहे। आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी अनावरण करायला पाहिजे की नाही, काय मागणी आहे तुमची? मुख्यमंत्रीपद हे संवैधानिक आणि राज्याच्या प्रमुख पदाचा निर्वाह करणारी एक जबाबदारी आहे आणि पुतळ्याच्या नाजूक विषयाच्या अनुषंगानं वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि सगळ्या शासन निर्णयाचा जो आशय आहे तो पुतळ्यांची सुरक्षा आणि मजबूती हा एकंदरीत असणारा आशय आहे। या दोन्हीची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी हे करणं अत्यंत आवश्यक आहे। कुठेही विटंबनासारखा प्रकरण होणार नाही याकरता सुरक्षा प्रदान करणे, याची काळजी घेणे आणि सोबतच अलीकडच्या काळात पुतळे पडण्याची घटना वारंवार घडत आहे, त्यामुळे त्याचे स्ट्रक्चर ऑडिट या 2 गोष्टींची शहानिशा ही मुख्यमंत्र्यांनी करावी। त्यामध्ये काय उणीव असेल तर ती उणीव तात्काळ दूर करावी, त्यामध्ये अधिकची काही तरतूद असेल तर ती त्यांनी करावी। मात्र निवडणुका किंवा राजकीय स्वरूपाच्या या कार्यक्रमाकडे त्यांनी बघू नये। हा महामानवाच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, हा सार्वजनिक विषय, हा सर्वपक्षीय सर्व जातींचा विषय आणि या प्रश्नाकडे पक्षीय अभिनिवेशामध्ये किंवा राजकीय दृष्टिकोनातून बघणं हे पाप आहे। मला आशा आहे की मुख्यमंत्री या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबीची शहानिशा ही करून घेतील तथा पूर्तता करतील व या कार्यक्रमाला ते संपूर्णतः एक अस्मिता स्वरूपातून, सामुदायिक अस्मिता स्वरूपातून बघतील अशी मी अपेक्षा करतो। त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही? तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय मुख्यमंत्री पदासारख्या माणसाने येऊ नये, त्याची पूर्तता आहे, त्यांच्याजवळ शासन आहे, त्यांनी ताबडतोबीनं पूर्तता करून घ्यावी। आणि उद्या जर भविष्यात विटंबनासारखे किंवा पुतळ्यांच्या मजबूतीकरणाच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित झाले तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार राहतील याची देखील त्यांनी नोंद घ्यावी। कारण ते स्वतः जर येत आहेत आणि कुठे पूर्तता जर होत नसेल तर या गोष्टीला मुख्यमंत्री व्यक्तिशः जबाबदार राहतील याची देखील नोंद त्यांनी घ्यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.